नमस्कार सर्वांना, शुभ सायंकाळ. कशा आहात? माहीचा आमच्या टक लावून फोन बघायचं काम चालू आहे ना. अभ्यास नाही काय झाला ना. कधी केला? झूट मत बोल. अभ्यास कर, काय राहिला असेल तर. चला, माझा स्वयंपाक चालू आहे आणि आज ह्यांनी सगळी लाईटीची छान अशी फिटिंग करून घेतली. सगळ्या लाईटी वगैरे सगळं आणून ठेवलं होतं, पण कुठे कुठे थोडं 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 राहिलं होतं. इथला एक छोटासा बोर्ड राहिला होता, तो पण जोडून घेतला. जिन्याच्या लाईटीही बऱ्याच दिवस झालं लावलेल्या आहेत, पण वरची फिटिंग नसल्यामुळे ते लावता येत नव्हत्या. ते छान असं झुंबर पण आणलं होतं, पण ते पण लावता येत नव्हतं. आज काय दिवसभर सारखं झाडून आणि करून मी तर दमून गेलती. सारख्या वायरिंग हेन तेन सारं जोडून घेतलं. तसला तो बॉक्स आहे, हा बॉक्स पण जोडून घेतला. सगळ्या वायरी तिथं दिसायच्या ती. चला तर, आमच्या अनुष्का आजारी पडली आहे ना, खोकला. इकडं आणलाय अनुनी खाली. चला तर वर त्यांचं काय चाललंय बघूया. माही चल वरती. चल, ही लाईट पण छान दिसते बरं का. त्यात कलर येत ती. अशी त्यांचं पडदा बसवायचं काम चालू आहे. लाईट फिटिंग झाली आहे आता सगळी वरच्या रूमची. आणि इकडं असा पडदा बसवलाय त्यांनी. काय अनुष्का मदत करू लागते इकडं पण. कुठला चाललंय त्यांचं बसवायचं आता. छान वाटायला लागली रूम आता. ही पण पडदा असं लय जास्त लाईट वाटतात काय? कशी वाटतात? खाली झाली. होय हो, आणलेलं किती दिवस झालं हो? 8 महिने झाले. कुठल्या पण ह्याचा वेळच यावी लागते का? कुठल्या पण ह्या म्हणजे कुठलं काम करायचं म्हटलं तरी काय नसतं. आज कसं तुम्ही आज दिवसभर ते टाकीचं केलं, लाईट फिटिंगचं केलं, पडद्याचं केलं आणि सगळं सामान होतं जे त्यांनी बनवलेलं. सगळं सामान आणून ठेवलेलं होतं. मस्त वाटते. मस्त वाटतात हो, छान वाटतात इतके. चला आता दिवाण कपाट पुरीचं बनवून घेऊ. माप देऊन फाटेशन चांगलं चालतंय की. पुरीचं टेन्शन जाईल आम्हाला. काय होते? कुठं होता बेड? दिवाणमध्ये होता. छोटच आहे. मोठा आहे हा. आता निळ्या कलरचा आहे का नाही, निळ्या कलरचा ती घेऊन ये. ती इथं बसणार. कस काय? येस. काय मग त्यांच्याकडून चुकलं काय? नाही तर मग काय करायला लागेल, ह्याला फक्त खालनं कट करायला लागेल कात्री वापरून, किंवा दुमडून घ्यायला लागेल खालनं. नाही मग त्यांच्याकडे नेऊ की आपण, ते करून देतील ना सगळं व्यवस्थित. लावून बघा आधी कसं चुकतंय काय होतंय ते. नाही हे दोन एका खिडकीचा, किंवा त्यांच्याकडून ही 2 गॅस आल्यात. एक गॅस आलाय पडदा मोठा आलाय, खाली आणखी पडदा आहे ते नीट बघ.
ती पडदा आहेत का नाही ती ओवायचं त्याच्यामध्ये. चला खालचं तुम्हाला लावतो तुम्ही. बरं हा लावून बघा बरं. बस नाही, एक पडदा कमीच आहे. पडदा कमी. एक पडदा कमी आहे. नाही मग शिल्लक आसन. असणारे शिल्लक. चल खाली 2 मिनिट. चला थोडं किती छान वाटायला लागलं आता बघ ना खाली फुल लाईट लागायला लागली. वायरीचं पण काम करून घेतले. मस्त वाटायला लागले आता. ती पडदा आणून आणून दे ती. कुठलं मोठं झालं ती. मोठं पडदा आहे ना अनुष्का वरचं आहे खुर्चीवरचं. की इथं पडदा. हाय की अनुष्का. पाहत काय. मग ह्या पण खिडकीला 2 केल्यात त्यांनी. लक्षात आलं का? तुझ्या लक्षात येत नाही काय नव्हतं ते. हं हे जे आणलेत का नाही ते काचच आपण. हं 1 2 3 कपाटात आहे इथं. 3 4. तिथलं असेल. असं कसं काय होतं? 2 पडदे एक्स्ट्रा आलं. आले तर मी केलंच ते. ते आपण मग त्या कडच्या खिडकीचं माप नाही ना दिलं तुम्ही ती तिथल्या. पहिल्यांदा एवढं पडदा हा कलर छान वाटतोय. मस्त वाटतं ना. 9 10 11 12 13. हे पण जास्त दिले त्यांनी. कापड शिल्लक राहायला केलं असते. त्यांनी असं का केलं? पडदे जास्त दिले. हं. आपण जेवढं हे केलं तर तेवढंच दिलंय त्यांनी मापाने. ह्या रूम मध्ये हे नव्हतं मागवलं मी. हाच मागवलेला. हे दे बघ मोठं. आपण काय म्हणलं खाली सगळं सेम सारखं होत्या लाईट कलर आणि म्हणून तसं घेतलं होतं. हा इथलाच आहे. ब्लू छान वाटेल इथं. हं? इथं ब्लू छान वाटेल. अरे बाबा पण नाही दिला ब्ल्यू. त्याने तुला ब्ल्यूज आवडतो मला पण माहिती. मला आवडतो म्हणजे तुला पण आवडणार. पण त्यांनी दिला नाही. ठीक आहे असू दे चल. ही अश्विनीची पसंत आहे. आवडली नाही मी पांघरची. बाई. ते घे आपलं बारका पडदांचं. कोणतं आहे? ते खालचं असं. सगळं चांगलंच पडदं येतं. एक पण नाही खराब. लाईट पडदं चांगलं दिसतात. सगळं ब्ल्यू कलर नाही चांगलं दिसत. उलट हॉलला काय होईल हं. सोफा सेटला ते ब्ल्यू कलर चांगला वाटतो. हो इथं वरच्या काचाला जो आहे तो आत्ता जो आहे ना हा इथला बेडवरचा तो वरच्या काचासाठी आणलेला आहे सगळं. छान वाटत. आणि ह्याला निवडताना काय करू थोडा वेगळा शेतात आता हे अजून हिथले बदलायच्यात जरा म्हणजे 2-3 कलर अजून 2-3 जोड्या आणून ठेवायच्या. दरवाजाचा आणि बाथरूम कलर वेगळा. चालते. पाणी हे एकदा पिले. असू द्यात तर. बोट येत आहे त्यांचा फोन आहे ना नवीन मला चालवायला जमत नाही. काय म्हणता मग दमलात ना दिवसभर. लाईटीची फिटिंग सगळं पडदे फिटिंग तरी टाकीचं स्टँड केलं. आता राहिले फक्त प्लंबिंग. प्लंबिंगचं सगळं स्टीलचं कॉक वगैरे 25,000च आणून ठेवलेत घरात. तर बसावं ती काय झालं वर टाकी नाही. आणि टाकीचं काय झालंय 9,000ला टाकी ते जीवावाला आणायचं. दुसरं काही विषय नाही. कॉकची पिशवी आहे का बाळा सगळं आणून ठेवलंय. कॉक तर कितीचे हो ते तर लय महाग. 25. स- आणि शावर बिवरण होय. हे आपला गीझर. थांब पाठीमागचं बरं. हे आपला बेसिन. मळून गेलं ते धुरळा खाऊन खाऊन. हे आपला बाथरूम मधला. पण कुठली वस्तू आणून ठेवल्यावर जोडायचं सोपं आहे ना. आता हे आणायचं म्हणल्यावर आता 6 महिने पूर्ण जातात. ते पैसे घेऊन बसतात. सगळं आहे आपल्याकडे. आता जोड सगळं उद्याच्याला उद्या कामा जायचं. सगळं आणले असू द्यात तर. चला सगळ्यात मागे 5,000. 5,500 रुपये एवढे सगळे. ते गार पाणी गरम पाणी. चला
हेच आता पाण्याची टाकी हे फिटिंग करून घरातलं हे घेतलं वरची लेझर कटिंग तिथलं राहिले ना किचनचं ते लेझर कटिंगचं राहिले ते तसला पडदा मागवायचा राहिलाय ह्याचा आणि जिना राहिला. त्या दिवशी पुण्याला गेल्या बघितलं तुम्ही मी तीच आणणार. अँटिक ज्वेलरीचा हे पण आणलं बाहेर ह्या खिडक्यांना आणायचं ती काय डिझाईन्स नाही जास्त ओव्हर झकाबका गेलेलं पण नाही चांगलं दिसत. तो तिथं छान दिसल. पडद्याच्या तिथं. वरती राहिलेलं आहे. असू देत तर. बाय कर अनुष्का. बाय. तुम्ही राहिलात की ताईसाहेब आज बोललाच नाही तुम्ही. आज पप्पाचं काय लक्ष नाही तर बाई फोन घेऊन बसली. आज त्याची रूमचं काम चाललंय त्याच्या बघाय तरी आली का वर पप्पाने कसा पडदा बसवलाय ती. थोड्या वेळाने एक पाण्याची बादली आणून सगळं क्लीन करून आजच वरती झोपायला जायचं सगळ्यांनी. नवीन रूम मध्ये नवीन मस्त पैकी. चला आता बरेच जण म्हणतील वास्तुक शांती का केली नाही. वास्तुक शांती आपल्याला मोठी करायची आहे. गृहप्रवेश केलाय आपण छोटासा वामन काका लावून होम वगैरे असतो तो. हो. आता विषय काय करायचा आपण मोठी वास्तुक शांती बिझनेसची घेतली. गार्डन होते सगळ्या गोष्टी होत्या एक 4 महिन्यांची एकदम व्यवस्थित जिथली तिथं तुमची राहायची सोय होईल. सगळ्यांनी आदल्या दिवशी मुक्कामी यायचं. मस्तपैकी ज्याला यायचं त्यांनी मुक्कामी पण येऊ शकतं. त्या दिवशी पण मुक्कामी राहू शकतं. असं मस्तपैकी छान असं वातावरण बघून त्या वातावरणामध्ये वास्तुक शांती करायची. आता इथे होम नाही करायचं तिथं कंपनीच्या हात करायचं. नाही इथं करायचं. इथं आयला बापूंना बसू आपण कंपनीत बसू. चालतंय आईने बापूंनी कवा बसायचं पूजेला त्यांच्यासाठी तर थांबलोय ना मी. बर. ती इथं थांबली पाहिजे आपण तिकडे थांबलो पाहिजे. दोन्ही जागेवर दोन्ही जागेवर करायचं. चालतंय की. ती आपटू नको हाऊस ठेव. चला तर बाय आणि सगळ्यांना. बाहेरचा हॉल करायचा राहिला. इथं डायनिंग हॉल करायचं आणि बाहेर hall करायचं. बाहेर वाढवायचे थोडं. विषय काय केलाय हे आपलं छोटस होते सगळेजण म्हणतात म्हणून आपण काय करतो इथं डायनिंग टेबल करतोय खुर्च्या वगैरे टाकून जेवण वगैरे डायनिंग करायला. हॉल. आणि हा पाठीमागं फोर्च घेतोय. फोर्च एक मोठा करतो 30 बाय 20चा. सोफा बसन टीव्ही बसन 80 इंच टीव्ही आणायचा ते बसन मस्तपैकी होऊन जाऊ दे एकदाच. कंपनीच्या कामाबरोबर ते बाहेरचं वाढवायचंय त्याच्यासाठी ती कोप पण झाकायची ठेवली आहे. चल आता मस्तपैकी राहिलेला एक पडदा बसून घेतो आनंदीदीन मी आणि छानपैकी बाय. बाहेर आणि वरची रूम वगैरे क्लीन करून घेऊ. एक बादली आणू. तू म्हणली क्लीन करून देणार मी माझ्या पद्धतीने तुझ्या मी पद्धतीने उद्या करणार माझ्या पद्धतीने. तुम्ही आज उरकलोच नाही लवकर. मी उरकतोय. मी बसलो नाही सकाळच्या पहिला गोळ आला माझ्या. बर. आज उद्यात बाय सगळ्यांना. आताच झालं पाहिजे क्लिअर. चालतंय.